हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी चाललो आहे माझ्या फॅमिलीसोबत शिर्डीला. हे पप्पा, जसे की तुम्ही ओळखलाच असाल, ही मम्मी आणि हा उंदीर. तर आता आम्ही थांबलो आहे कुठे आहोत आपण, चेंबूर नाक्याला, डायमंड गार्डनला. आमची बस आता थोड्या वेळात मागे येईल आणि मग तिच्यात आम्ही जाणार शिर्डीला. हे बघा, हे 3 आमचे बॅग्स. लास्ट मोमेंटला आम्ही बॅग्स भरलेत, अर्ध्या 1 तासात भरलेत आम्ही. आमचं जाणं जे आहे ते फायनल नव्हतं, पण लास्ट मोमेंटला फायनल झालं असं, म्हणून कोणाला माहीत पण नाही आहे तसं. आता मी थोड्या वेळात इंस्टाग्रामवर स्टोरी टाकीन, तेव्हा सगळ्यांना कळणार आहे. बस येणार आहे 11 वाजता आणि आता झाले 10:50. तर आता नेक्स्ट 10 to 15 मिनिट्समध्ये बस येणार. हे जे आम्ही आता शिर्डीला चाललो आहे ते माझ्या हट्टामुळे चाललो आहे. मी 2 वर्षापासून पप्पा आणि मम्मीच्या मागे लागलो होतो की शिर्डीला जाऊया, शिर्डीला जाऊया. पप्पा या उंदरासोबत शिर्डीला जाऊन आले त्यांच्या फ्रेंड्ससोबत, पण मला नाही नेलं. का? कारण माझी एक्झॅम. बोलू पण नाही शकत काय, एक्झॅम होती तर. पण आता फायनली गप्पा बस, फायनली 2 वर्षानंतर आता आम्ही चाललो आहे शिर्डीला. तर ही आता आमची बस आहे. आता बघूया आपली म्हणजे माझी कोणती सीट आहे, कारण मम्मी पप्पांची ही आहे आणि ही बघ माझी. हे उंदीर, हे उंदीर कसं वाटतंय? बरं वाटतंय गाईस. आरामात बोल, आरामात. तर आता मी आहे माझ्या प्रायव्हेट स्पेसमध्ये. मम्मी आणि अनय आणि पप्पा तिघं वर झोपले. माझ्यावर नाही, ऑपोजिट साईडला वर, जिकडे 2x2ची कॉन्फिगरेशन आहे तिकडे झोपले. आणि मला मस्तपैकी एक प्रायव्हेट 1x1चा रूम भेटला आहे. रूम नाही बोलू शकत, स्पेस भेटली आहे. आणि हां, तर फटकन एक रूम टूर देतो. 2 ACचे वेंट्स, तिकडे 2 ACचे वेंट्स, एक चार्जर, बॅग ठेवायची जागा, पाणी ठेवायची जागा आणि एक छोटी पण न साफ असलेली खिडकी. त्याच्या बाहेर जर दिसत असेल तर बघू शकतो. अजून लोक आलेत. सो दॅट्स इट. गुड नाईट गाईस. आता मी डायरेक्ट उद्या सकाळी भेटेन. बाय बाय. आता मी उठलो आहे फक्त वडापावसाठी. रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही इकडे ब्रेकसाठी थांबलो आहे. म्हणजे बसवाले थांबलेत ब्रेकसाठी आणि आम्ही इथे वडापाव खातो आहे. गुड मॉर्निंग गाईस. तर आता मी आहे शिर्डीमध्ये. सध्या चाललो आहे आम्ही बुक केलेल्या रूमवर. मग फ्रेश होणार आणि मग दर्शनाला पहिला जाणार. तर आता आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाबांच्या दर्शनाला. मी रूम दाखवायला विसरलो होतो, तर ही आहे आमची रूम. मस्त एस्थेटिक एकदम. मिरर, दिवसभर तुम्ही स्वतःला बघू शकता. हा वॉशरूम, बाथरूम आणि हे 3 बेड्स ज्यांना आम्ही रात्री एकत्र करणार आहोत. इकडे सामान ठेवायची जागा. अरे, इकडे सामान ठेवायची जागा. अनयचा फोन आम्ही आता चार्जिंग करायला टाकून चाललो आहे. अनयला माझा व्लॉगिंग गेअर ट्राय करायचा होता, त्याच्या हातात दिलं. पप्पा, हे चुकीचं आहे. तुम्ही तिघांनी मॅचिंग केलात, मला एकट्याला वेगळं ठेवलात. चुकीचं आहे. आता मला स्वतःच नाही माहिती आहे की आपण पहिला कुठे चाललो आहे. तर पहिला पप्पांना विचारूया कुठे चाललो आहे. पप्पा, कुठे चाललो आहे आपण? आता आपण मंदिरात दर्शन करूया, नंतर कुठे जायचं ते ठरवूया. हे पण चालेल. म्हणजे कॅमल उंट. हां, थांबा दाखवतो. काही समोर बघा कॅमल. राजस्थानवरून इकडे आला. अच्छा, असं काय?
इकडे जागेवर डोसा, इडली, सांबार, चटणीच मिळते. म्हणजे लाईक शिर्डी वाटतच नाही, असं वाटते तिरुपतीला आलो आहे. इतके सगळे साऊथ इंडियन फूड कोर्ट, सगळे मद्रासीज, बाई वाटतच नाही. बघा हे पण तमिळमध्ये तेलुगू, सॉरी नो ऑफेन्स, पण मला वाचता नाही, सॉरी. गाईज एक सॅड न्यूज आहे की म्हणजे मंदिराच्या आतमध्ये शूट नाही करू शकत, सो फोन जो आहे तो बाहेर आम्हाला ठेवावा लागेल. तर तुम्हाला आता कसं दर्शन देऊ त्याची आता मी ट्रिक बघतो सध्या, व नंतर तुम्हाला दर्शन देतो. तेव्हापर्यंत तुम्ही हे बघा. ओम साई राम ओम साई श्याम राधे राधे कृष्णा हरे साई राम. ओम साई राम ओम साई श्याम राधे राधे कृष्णा हरे साई राम. आता मी आहे हॉटेलमध्ये. पहिलं तर सॉरी, कारण मला मंदिरात व्लॉग नाही करता आला, कारण तिकडे मोबाईल फोन्स जे आहेत ते बाहेरच ठेवायला सांगितले होते. पण मी बघितलं की तिकडे लेणी मैदान जो होता, मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे तो थोडा, तर तिकडे फोन्स अलाउड आहेत. तर आज संध्याकाळी आम्ही तिकडे जाणार आहोत, तर तेव्हा मी तुम्हाला बाहेरूनच सर्व दाखवेन, आतमध्ये नाही नेता येणार, पण तुम्हाला बाबांचे दर्शन देईन. आत्ता आम्ही आहोत हॉटेल बोलतोय धर्मशालामध्ये. आम्ही जेवायला गेलो होतो प्रसादालयामध्ये. माझा फोन चालू नव्हता होत, म्हणून मी व्हिडिओ नाही काढू शकलो, त्यासाठी सॉरी. आणि आता सध्या थोडा वेळ आराम करतो आम्ही, आणि मग आम्ही निघू. मग आम्ही संध्याकाळी जाऊ परत मंदिरात, तिकडे लेणी बागमध्ये, जसं मी सांगितलं होतं. तुम्हाला तिथलं आजूबाजूचं दाखवेन. सो बाय बाय. तर आता आम्ही चाललो आहे साईबाबांच्या मंदिरात परत एकदा, पण यावेळी काय होतं ते पप्पा? आओ साई, इथे साईबाबा पहिल्या वेळेला दिसले. आओ साई खंडोबा मंदिर बघतात. खंडोबा मंदिर जिथे साईबाबा पहिल्या वेळेला आले त्या मंदिरात, जिथे साईबाबा फर्स्ट टाईम दिसले होते त्या मंदिरासमोर, म्हणजेच हो साई खंडोबा मंदिरात आम्ही चाललो आहे आत्ता सध्या. आणि मग त्याच्यानंतर बघू. आता आम्ही आलो आहे शिर्डीच्या ST स्टँडमध्ये. आमचं जे कुलदैवत आहे श्री कानिफनाथ, इकडून फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे. तर आम्ही बघतोय की इथून तिथपर्यंत बस आहे का, म्हणजे कसं तिकडे पण म्हणजे ते पण कवर करता येईल. तर आता पप्पा विचारायला गेलेत, बघूया आता त्यांना काय करायचं. हेच ते मंदिर आहे जिथे साईबाबा प्रथम म्हाळसापतींना दिसले, आणि म्हाळसापतीने त्यांना आवाज दिला आओ साई, म्हणून या मंदिराला, या खंडोबा मंदिराला आओ साई खंडोबा मंदिर असं म्हणतात. आमचे कुलदैवत श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांचं पण एक मंदिर आहे इकडे, तो दाखवला मग. यांचं पण आता इथे म्हणजे शिर्डीमध्ये एक मंदिर आहे. उद्या सकाळी आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही त्यांच्या काय त्याला बोलतात समाधीस्थान, म्हणजेच मढीला जायचं. आतमधून मंदिर असं दिसतं.
मी जसं तुम्हाला दुपारी सांगितलं होतं तसं मी ट्राय केलं, पण फोन अलाउड नव्हता, सो मला व्हिडिओज नाही काढता आले. माझ्या मनात एक प्रश्न होता, तो मी पप्पांना विचारला. मी बोलता की ते साईबाबा पहिला तिकडे आले, मग आपण असं का बोलतो की लिंबाखाली प्रकट झाला? साईबाबा एका वरातीसोबत पहिले तिथे दिसले. एका वरातीसोबत 8 वर्षाचे असताना ते तिथे आले. तेव्हा त्यांना म्हाळसापतीने आवाज दिला, आओ साई. त्याच्यानंतर मग ते पुन्हा अंतर्धान पावले होते आणि मग ते लिंबाखाली तपश्चर्या करताना म्हणजे असे शांत बसून ध्यानमग्न स्थितीत बसलेले दिसतात म्हणून लिंबाखाली प्रकट झाला. आता आम्ही थांबलो आहे एका स्टोअरमध्ये. मम्मी आणि पप्पा आणि अनय हे तिघं शॉपिंग करत आहेत आणि मी इकडे गोल्डन कळस बघतो आहे. तुम्हाला पण दाखवतो. हा बघा, गोल्डन कळस. ओम साई राम ओम साई श्याम राधे राधे कृष्णा हरे साई राम. ओके, सो ॲज पर माय प्रॉमिस मी तुम्हाला दर्शन घडवलेच. भले ते मग स्क्रीनवर होते, पण सॉरी, जे आम्ही जिथे आज जाणार होतो तिथे आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत. आम्हाला आत्ता कळालं, पण आम्ही जेव्हा दुपारी बघितलं तेव्हा लोक फोन वापरत होते. बरं, जाऊ दे. हे आहे द्वारकामाई. इकडे श्री साईबाबा राहायचे आणि ते आहे साईबाबांची चावडी. तिकडे न्यायनिवाडा व्हायचा. म्हणजे आता कसं आपल्याकडे कोर्ट आहे, तेव्हा त्यावेळी कोर्ट नव्हते, तेव्हा चावडी म्हणजे न्यायनिवाडा व्हायचा. त्यानंतर आम्ही फिरलो शिर्डीचा बाजार. तिथे मी काही सिनेमॅटिक शॉट्स काढले. So that is it for today guys. Hope you like this video. Please like, share and subscribe. मला जे दाखवायचं होतं तेच मी दाखवू नाही शकलो. आणि हां, बस अजून काय नाही. तर I'll see you guys in the next one. तब तक के लिए बाय बाय. Bonus. इलाही मेरा जिया